हॅलो, गुड मॉर्निंग. इतक्या कडक उन्हाळ्यात अशी सुंदर सुंदर नाजूक फुलं बघितली की माइंड एकदम फ्रेश होऊन जातं ना. ह्या एवढ्याशा झाडांमुळे फुलांमुळे घरामध्ये एवढा गारवा वाटतो ना. आत्ताच झाडांना पाणी दिलंय त्याच्यामुळे पाणी पिऊन एकदम फ्रेश तरोताजा झालेत ही सगळी झाडं आणि स्प्रिंकल करते त्याच्यामुळे झाडांना सुद्धा पाऊस आल्यासारखं वाटतं आणि ती एकदम फ्रेश होतात. इथं खरं तर एवढं ऊन येतं तरीसुद्धा ही फुलझाडं अजिबात कोमेजलेली नाहीत. त्याचं कारण सांगा. हे जे हँगिंग प्लांट आहेत ना, चांगली छान बहरलेली आहेत आणि त्याच्या सावलीमध्ये ही झाडं असतात. त्याच्यामुळं जास्ती ऊन पण लागत नाही. म्हणजे जेवढं हवं आहे तेवढंच ऊन येतं. आणि मी नोटीस केलं आहे की ही सगळी झाडं अशी जवळ ठेवली ना की खूप छान ग्रो होतात. आणि मोगऱ्याला तर एवढी फुलं आलीत, फुलं म्हणण्यापेक्षा 2 फुलं फुलले आहेत, पण कळ्या इतक्या आहेत ना. आणि इथं गॅलरीत आल्यानंतरच इतका सुगंध येतो मोगऱ्याचा. एवढंसं झाड आहे हे मोगऱ्याचं, पण त्याला कळ्या बघा किती आलेत. सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा गॅलरीमध्ये येते. ही छान फुलं पानं बघून पूर्ण दिवस छान जातो. माइंड फ्रेश होतं, एक छान पॉझिटिव्हिटी मिळते आणि म्हणूनच तुमच्याशी सुद्धा हे शेअर करते. चला, आज आहे मिशन साफसफाई. बघा, आपण गृहिणी दिवसभर किती पण काम केलं ना तरी दुसऱ्या दिवशी पुन्हा पसारा तयारच असतो. कधी कधी वाटतं मी इतकं करते तरी घर पुन्हा अस्ताव्यस्त कसं होतं. पण हळूहळू मला एक गोष्ट समजली आहे की घर परफेक्ट ठेवण्यापेक्षा शांत आणि आनंदी ठेवणं जास्ती महत्त्वाचं आहे. आणि मला खूप वेळा कमेंट येतात की घर खूप छान ठेवलं आहे, किंवा माझ्या मैत्रिणीसुद्धा बोलत असतात खूप छान घर ठेवलं आहे. घर छान ठेवायचं म्हटलं ना की त्यासाठी मेहनतसुद्धा तेवढीच घ्यावी लागते. घर म्हटलं की पसारा हा होणारच. आणि घर जर छोटं असेल ना तर जास्तीचाच पसारा होतो. कारण की ते ठेवायला जागाच नसते ना. पण आपलं काम जर कमी करायचं असेल ना तर प्रत्येक वस्तूला तिची जागा ही दिलीच पाहिजे. आता आज मी हॉलची साफसफाई करते. खरं तर उन्हाळ्यामध्ये साफसफाई करणं म्हणजे अक्षरशः जीवावर येतं, कारण की फॅन बंद करून तर चालतच नाही. पण काय करणार, उन्हाळ्यात धूळ पण एवढी येत असते की साफसफाई तर करावीच लागते. पण आपण काय करायचं, याचा जास्तीचा थकवा येऊ नये म्हणून स्मार्ट हॅबिट आपल्याला लावून घ्यायच्या की स्मार्टपणे आपली कामं करायची. म्हणजे घरही स्वच्छ राहील आणि आपल्याला थकवासुद्धा येणार नाही. आपण ना खूप वेळा अगदी छोट्या-छोट्या चुका करत असतो. उदाहरणार्थ सांगते, की घरामध्ये छोटे-छोटे जे शोपीस वगैरे असतात ना, खरं तर त्याची खरंच गरज नसते. म्हणजे त्यामुळं घर सुंदर दिसतं, पण ते साफ करण्यामध्ये आपला खूपसा वेळ वाया जातो. माझ्याकडचं हे टीव्ही युनिट आहे, तर ते सगळ्यांना आवडतं. मला स्वतःलासुद्धा आवडतं आणि ते आणल्यानंतर तर मला ते कधी एकदा छान-छान असं सजवेन असं झालं होतं. म्हणून मी काही गोष्टी ह्या घेतलेल्या होत्या, पण बऱ्यापैकी गोष्टी आहेत म्हणजे शोपीस वगैरे, तर ते गिफ्टच आलेले आहेत. आता आहेत म्हणून मी ते ठेवते, पण हळूहळू आता मी ते सुद्धा कमी करणार आहे. बघा, तुम्हाला इथून सुद्धा दिसत असेल की टीव्ही युनिटवरती किती सारी धूळ आहे. आणि उन्हाळ्यामध्ये घर जर असं स्वच्छ सुटसुटीत असेल ना तर कमी पण गरम होतं आणि घरामध्ये फ्रेशसुद्धा वाटतं. आता आत्ता साफसफाई करायचं कारण म्हणजे गावी जायच्या आधी नेहमी घर थोडं तरी स्वच्छ ठेवण्याचा माझा प्रयत्न असतो. कारण आल्यानंतर आधीच आपण थकून आलेलो असतो आणि पुन्हा घर साफसफाई करायची म्हणजे खूप कंटाळा येतो. असं वरवरून आपल्याला घर स्वच्छ दिसत असतं, पण तसं नसतं आहे. भिंतीवरती सुद्धा ना धुळीचे छोटे-छोटे असे थर असतात आणि फॅन लावला की किंवा लाईटमध्ये ते हलताना वगैरे दिसतात. म्हणजे पूर्वी एक ॲड यायची बघा, घर जो दिखे साफ ओ साफ नहीं है. खरंच आहे हे. त्याच्यामुळं अधूनमधून हा जो मॉप आहे ना, तर त्याने मी ह्या भिंती आहेत तर त्या अशा साफ करून घेत असते. या मॉपने क्लीन केलं की जास्तीची धूळसुद्धा खाली पडत नाही. पण मी फॅन लावला आहे त्याच्यामुळे ओढणी बांधली आहे, पण बघा लाईटसुद्धा गेली. त्यामुळं पटपट अगदी 5 ते 7 मिनिटामध्ये मी ही सगळा हॉल आहे ना, तर तो क्लीन करून घेतला आहे. माझ्याकडे व्हॅक्यूम क्लीनरसुद्धा आहे, पण तो एवढा मोठा आहे ना, की प्रत्येक वेळेला तो काढणं मला नको वाटतं. त्यापेक्षा ह्या मॉपनी पटपट सगळ्या वॉल वगैरे आहेत ना, तर त्यासुद्धा छान क्लीन होतात. घर रोज साफ करणं हे प्रत्येक गृहिणीचं न संपणारं काम असतं. कधी थकवा येतो, कंटाळा येतो, पण स्वच्छ आणि नीटनेटकं घर बघितलं ना की मनालासुद्धा एक वेगळीच शांतता मिळते. काही स्त्रियांना ना साफसफाईची ओसीडी असते, तसंच माझंसुद्धा आहे. मला ना नेहमी घर स्वच्छ राहावं असं वाटत असतं. म्हणजे या गोष्टीचा ना मी पूर्वी खूप स्ट्रेस घ्यायचे. म्हणजे घरातली एखादी वस्तू जरी इकडे-तिकडे दिसली ना तर चिडचिड व्हायची. कोणी पसारा केला की राग यायचा. कारण मला वाटायचं घर कायम परफेक्ट दिसायला हवं ना. पण नंतर हळूहळू मीच ही गोष्ट कमी केली. कारण की बघा, घरात माणसं राहतात आणि जिथं माणसं असतात तिथं थोडा पसारा, आवाज, गोंधळ असणारच. आणि सध्या मला एक गोष्ट रिअलाईज झाली की जेवढ्या कमी वस्तू तेवढा पसारा कमी. आपलं कामसुद्धा कमी आणि त्यामुळं येणारा थकवासुद्धा कमी. आपल्या घरातील हॉल म्हणजे घराचा आरसा असतो. म्हणजे घराचा हॉल जरी बघितला ना, तिथे एंटर केलं तरी त्या घरातील गृहिणीची आवड-निवड कशी आहे ते समजतं. त्यामुळं प्रत्येक गृहिणीचा प्रयत्न असतो घरातील हॉल आहे तो तरी ॲटलिस्ट व्यवस्थित स्वच्छ हा राहिलाच पाहिजे. पण बघा, घर चमकणं महत्त्वाचं आहे, पण त्यासाठी गृहिणीचं मन थकून जाणं हे योग्य नाही.
त्यामुळं कामं करताना सुद्धा स्मार्टपणे करायचे. आता हे खिडकीच्या बाहेरचं जो आहे ना, तर तिथं मी झाडं वगैरे हँगिंग प्लांट लावत असते. तर आता तिथून काढली आहेत आणि तिथं आता भरपूर अशी जाळं जळमटंसुद्धा होती. तर तीसुद्धा आता क्लीन करून घेतली, कारण आता तिथं काही जास्तीचे हँगिंग प्लांट आहेत तर लावणार आहे. 5 ते 7 मिनिटात हॉल क्लीन करून झालं आहे आणि पटकन हे TV युनिट आहे तर ते सुद्धा क्लीन करून घेते आहे. क्लिनिंग करताना खरंच कंटाळा येतो, पण बाजूला आपली आवडती गाणी लावून ठेवायची, म्हणजे काम कधी होतं ते सुद्धा कळत नाही. आता बाजूला मी लावलेत मोबाईलवरती गाणी, पण आता कॉपीराईट क्लेम येईल म्हणून म्यूट केलं आहे. कुठून एवढी धूळ येते काय माहिती. हे बघा किती धूळ आहे ना, आपल्याला असं वाटतं की घर स्वच्छ आहे, पण ते तेवढं नसतं. पण म्हणूनच अधूनमधून थोडीशी साफसफाई केली ना, की जास्तीचं काम आपल्याला लागत नाही. पहिलं ना मी सुद्धा खूप सारी कामं एकाच दिवशी करायची, पण आता असं करत नाही. आता हॉल साफ करायच्या आधी काल मी काय केलं, की हे जे सगळे ड्रॉवर दिसतात ना, तर ते सगळे ड्रॉवर मी चेक केले. त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टी नको असलेल्या आहेत तर त्या चेक केल्या. म्हणजे खूप वेळा तरी पेपर वगैरे असतात, काही लाईट बिलं असतात, तर सगळेच लाईट बिल वगैरे ठेवायची गरज नसते. लेटेस्ट जी बिलं आहेत तर ती तेवढी ठेवते. आणि आता तर काय सध्या आपण ऑनलाईनच सगळी बिलं भरतो. आणि आपण कितीही काही म्हटलं ना, तरी खूप साऱ्या नको असलेल्या गोष्टी घरामध्ये साठतच असतात. आणि त्या असे वरती न ठेवता ड्रॉवरमध्ये ठेवण्याकडे आपला कल असतो. त्याच्यामुळे सगळे ड्रॉवर आहेत ते खचाखच भरलेले असतात. त्याच्यामुळे पहिले ड्रॉवर क्लीन करायचे, त्याच्यामध्ये नको असलेल्या गोष्टी आहेत तर त्या काढून टाकायच्या. म्हणजे थोडक्यात डिक्लटर करायचं. मग क्लिनिंग आहे तर ते सोपं होऊन जातं. प्रत्येक गोष्टीचे काही फायदे आणि तोटे हे असतातच. म्हणजे मी खूप वेळा तरी ज्यांची मोठी घरं आहेत ना, अशा बायकांकडून ऐकलं आहे की मोठी घरांचा ना साफसफाई करायचा खरंच खूप कंटाळा येतो असेल सुद्धा. पण बघा प्रत्येक स्त्रीचं स्वप्न असतं असं मोठं घर, सुंदर घर असावं. आणि जर ते तसं मिळालं असेल ना, तर ते तसं ठेवायला सुद्धा हवं ना. मेहनत न करता या जगामध्ये काही मिळत नाही. आणि घर हे तर प्रत्येक स्त्रीचं स्वप्न असतं. त्यामुळं आपण जिथं राहतो ना, भले ते घर मोठं असू देत, लहान असू देत, भाड्याचं असू देत, स्वतःचं असू देत, पण तिथं आपण राहत असतो त्यामुळं ते छानच ठेवायला हवं. कारण की आपल्यामुळे त्या घराच्या वाइब्स चेंज होत असतात. आणि आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह व्हाइब्स तयार करायचं, पॉझिटिव्ह एनर्जी तयार करायचं काम आपलं असतं. बऱ्यापैकी शोपीस आहेत तर ते मी डिक्लटर केलेले आहेत. काही थोडेफार होते त्याच्यावरती धूळ होती तर ते धुवून ठेवलेत. आता सगळेच काही टाकून नाही देणार आहे, कारण की मोकळं मोकळं पण चांगलं नाही वाटणार, त्यामुळे थोडंफार ठेवते. तर हे कासव आणि काचेचा बाऊल आहे ना, तर ते गिफ्ट मिळालं होतं. बरं ते असंच ठेवून देण्यात पण काही पॉईंट नाही आणि इथं त्याला बरोबर जागा आहे त्याच्यामुळे मी तिथं ते ठेवते. आणि असंही ते शुभ मानलं जातं. त्याच्यानंतर हा सनफ्लॉवर आणि हा जो फ्लॉवर पॉट आहे, फ्लॉवर व्हेस आहे, तो फक्त मी विकत घेतलेला. पण ह्या एवढ्याशा फुलांमुळे तो कोपरा एकदम सुंदर दिसायला लागतो. त्यामुळे बघा घर सुंदर ठेवायचं असेल तर आळशीपणा करून चालणार नाही. मी आळशी नाही आहे. म्हणजे ज्या बायकांना फार साफसफाई करायला आवडत नाही, अशा बायका आळशी असतात असं नाही, पण त्यांना कंटाळा येतो. पण या दोन्हीचा बॅलन्स साधता आला पाहिजे. म्हणजे जास्ती साफसफाई करून थकण्यात पण काही पॉईंट नाही आणि कंटाळा येतो म्हणून घर तसंच अस्वच्छ ठेवणं पण बरोबर नाही. पण जेव्हा आपण असं घर स्वच्छ करतो ना, तेव्हा घर आपोआपच सुंदर, फ्रेश वाटायला लागतं. पण बघा स्वच्छ घर महत्त्वाचं तर आहेच, पण त्याहून शांत मन महत्त्वाचं आहे. सकाळी पूर्ण हॉल क्लीन केला, पण ह्या ज्या वस्तू होत्या सगळ्या तर त्या मी आत्ता लावते आहे. असं नाही की सकाळी सगळ्या गोष्टी करायच्या आहेत म्हणून. म्हणूनच परफेक्टनेसच्या पाठी लागायचं नाही. कारण की प्रत्येक घर हे परफेक्ट नसतं, प्रत्येक व्यक्ती ही परफेक्ट नसते. पण जेव्हा आपण अशा गोष्टी डिक्लटर करतो ना, नको असलेल्या गोष्टी टाकून देतो, तेव्हा आपोआपच आपलं मनसुद्धा शांत होत जातं. मनातले विचारसुद्धा हळूहळू निघून जातात. आणि आता वातावरणसुद्धा इतकं छान झालं आहे ना, वारा सुटला आहे आणि वातावरणाप्रमाणे आपला मूडसुद्धा चेंज होत असतो. आपण गृहिणी दिवसभर घरात असतो, त्याच्यामुळे आपल्या स्वतःला फ्रेश ठेवायचं असेल तर आपल्याला घरसुद्धा तसंच फ्रेश ठेवायला पाहिजे. हा छोटासा हत्ती दिसतोय ना, तर तो माझ्या मुलाने बालीवरून आणला आहे. तर तो दाखवायचं कारण म्हणजे त्याच्या आतमध्ये एक छोटा हत्ती आहे बघा. कसं बनवलं असेल हे? हे इथं पुन्हा साफ करून ठेवताना माझ्या मनात विचार आला. आपण काम तर घरातलं करत असतो, पण किती सारे विचार करत असतो ना मनातल्या मनात. तर चला मैत्रिणींनो, आपण फक्त घर सांभाळत नाही तर पूर्ण कुटुंबाची एनर्जी आणि हॅपीनेस सांभाळत असतो. त्यामुळं स्वतःला सुद्धा ॲप्रिशिएट करा. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. नेहमीप्रमाणे लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओला हाईप जरूर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा. पुन्हा भेटूया. तोपर्यंत खुश रहा, आनंदी रहा आणि स्वतःवरती प्रेम करा.